ह्या लोकांनी आपल्या हिंदू देवतांना सुद्धा सोडलेलं नाही यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी. अन्यायकारक विकास आराखडा जो आमच्या शेतकरी बांधवांच्या जो लादलेला आहे, अन्यायकारक. हा अन्यायकारक. की तू तुमच्या इथल्या आमदाराच्या विरोधात ठिय्या आंदोलनाला बसला होता आणि एक नाही मला वाटतं महिन्यापेक्षा जास्त वेळ तू आंदोलनाला बसला होता. काय किस्सा होता नेमका तो? कारण त्यांना ती जागा द्यायची नाही, मोक्याची जागा आहे. त्या जागेचं आता व्हॅल्युएशन बघितलं तर जवळपास 25 कोटी रुपयेचं आता ते व्हॅल्युएशन आहे. मुळात गट नंबर 70ची जी जागा आहे ही स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांनी पलूसच्या विकासासाठी पाणीपुरवठा योजनेसाठी देतो म्हणले होते. बोल मराठीच्या कामाचा माणूस या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत पलूसमधले एक तरुण, ऊर्जावान आणि स्वतःच्या कामावरती विश्वास ठेवणारे युवा नेते सागर सुतार. आज आपण बोलणार आहोत त्यांच्या विचारांबद्दल, त्यांच्या कामांबद्दल आणि पलूसमधल्या लोकांचं प्रतिनिधित्व त्यांनी का करावं, हे त्यांना का वाटतं, हे आपण आज त्यांच्याच तोंडून जाणून घेणार आहोत. जे चिकन असतं ते पूर्ण त्या घंटागाडीतून खाली ते पडत होतं, ते सगळं रक्त वगैरे, त्याचे मांस वगैरे पडत होते. एवढ्या खराब घंटागाडी झालेली आहे की आता तू सत्तेत नाहीये. बरोबर. उद्या सत्तेत जर आला, याच्यावरती जर काही उपाय तुलाच नाही काढता आला तर? आज पलूसमध्ये खूप मोठ्या संख्येने युवा आहेत, बट अजूनही कामासाठी, नोकरीसाठी त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी दुसरीकडे जावं लागतं. तर याच्यावरती काही सोल्युशन आहे तुझ्याकडे? तुम्ही म्हणताय की चौपट करवाढ करायची नाही, मग नगर परिषदेकडे पैसा कुठून देणार? सागर, स्वागत आहे तुझं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. मला पहिला आणि डायरेक्ट प्रश्न तुला हा विचारायचा आहे की तू आमदाराच्या विरोधात, तुमच्या इथल्या आमदाराच्या विरोधात ठिय्या आंदोलनाला बसला होता आणि एक नाही मला वाटतं महिन्यापेक्षा जास्त वेळ तू आंदोलनाला बसला होता. काय किस्सा होता नेमका तो? काय विषय होता? आपल्या पलूस नगर परिषदेच्या स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेचा तो विषय होता. बरं. आपली पलूस नगर परिषद जवळपास 40,000 लोकसंख्येचं हे आमचं पलूस गाव आहे आणि या गावाला स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना नाही. बरं. आमचं जवळपास 14 गावांना एक योजना जी कार्यान्वित आहे ती म्हणजे कुंडल प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना. बरं. ती योजना 14 गावांना पाणी पुरवठा करत असते. मग ज्यावेळी आम्ही माहिती घेतली की स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना आपली का चालू होत नाहीये किंवा त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत, तर त्यावेळी आम्हाला समजलं की त्या स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेसाठी जागा उपलब्ध नाहीये. बर. दरवर्षी आम्ही गावामध्ये डिजिटल फलक बघायचो की 25 कोटी रुपये मंजूर झाले, 27 कोटी रुपये मंजूर झाले, पण गावाला आपल्या स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेला जागा उपलब्ध नसल्यामुळे ती योजना कार्यान्वित होत नव्हती किंवा त्याला तांत्रिक मंजुरी भेटत नव्हती. हे सगळी फसवेगिरी होती. बर. मग ज्यावेळी आम्ही माहिती घेतल्यानंतर समजलं की जागा आपल्याला उपलब्ध नाहीये. त्यानंतर आम्ही सर्च केला, गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबर आम्ही चर्चा केली. त्यावेळी समजलं की डॉक्टर स्वर्गीय पतंगराव कदम साहेब जे आमचे आमदार होऊन गेले, त्या डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी जाहीर सभेमध्ये एक वचन दिलं होतं की गट नंबर 70 मधील ती जी जागा आहे 46 गुंठ ती आपल्या स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेला देतो म्हणून. तो धागा आम्ही पकडून आम्ही मेन चौकामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलं. ठिय्या आंदोलन करत असताना माझा मित्र, माझा सहकारी रोहित पाटील माझ्या बरोबर होता. आम्ही दोघांनी मिळून ते आंदोलन आम्ही उभा केलं. दोघच बसलात तुम्ही? आम्ही दोघच त्या ठिय्या आंदोलनाला बसलो. तर ठिय्या आंदोलन हे एवढ्या पुढं गेलं की त्यांच्या प्रतिष्ठेचा आम्ही प्रश्न निर्माण केला आणि त्यानंतर आम्हाला ती जागा आम्ही पदरात पाडून घेतली. बरं. नंतर मिळाली तुम्हाला ती जागा? हा, जागा मिळाली आम्हाला, परंतु ज्या जागेचा आम्ही तो उल्लेख करून बसलो होतो ती जागा न देता गट नंबर 67 मधली जागा आम्हाला मिळाली. बरं. म्हणजे जी मागत होती ती नाही मिळाली? ती मिळाली नाही. दुसरी जागा तुम्हाला दिली? हा, पण ऍक्च्युअल मध्ये ती जागा मिळणार नव्हती आम्हाला, हे आम्हाला माहित होतं. अच्छा. पण आम्हाला कारण त्यांना ती जागा द्यायची नाही, मोक्याची जागा आहे. त्या जागेचं आता व्हॅल्युएशन बघितलं तर जवळपास 25 कोटी रुपयेचं आता ते व्हॅल्युएशन आहे आणि ती जागा ते सहजासहजी सोडतील असं नाहीये. बरोबर. मुळात शासनाने त्यांना जागा दिली होती की एक कृषी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी, पण त्यांनी त्या विहित मुदतीमध्ये केलं नसल्यामुळे आम्ही तो एक मुद्दा धरून आम्ही ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आम्ही निर्माण केल्यामुळं त्यांनी त्यांच्याच संस्थे म्हणजे अनेक गट नंबर 67 मध्ये त्यांची एक संस्था आहे, त्या संस्थेमधील 30 गुंठ क्षेत्र आम्हाला मिळालं. पण 30 गुंठ क्षेत्र सुद्धा आम्हाला मोफत मिळालं नाही.
त्यासाठी आम्हाला जवळपास 60 लाख रुपये आमचे त्यावेळी नगर परिषदचे गेले. 60 लाख रुपये नगर परिषदेला द्यावे लागले, त्यानंतर ते जागा आम्हाला मिळाली. म्हणजे त्याचे कर वगैरे कर भरण्यात आला. त्यानंतर 4 लाख रुपयाच्या आसपास त्याच्या दस्ताचा खर्च झाला. पण आमचं असं मत होतं की तुम्हाला जर ती जागा द्यायची नव्हती तर 60 लाख रुपयामध्ये आम्ही आमची स्वतःची जागा खरेदी करू शकलो असतो. ती पण 30 गुंठ न येता त्याच्याच वरती गेलो असतो तर आम्हाला 2 एकर जागा आम्हाला मिळाली असती. म्हणजे आमदार साहेबांनी त्यांच्या वडिलांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी आम्हाला ती 30 गुंठ जमीन दिली, पण ती पण आम्हाला जवळपास 60 लाख रुपये खर्च त्याच्यावरती झाला आणि ती जागा ऍक्च्युअल मध्ये आम्हाला मिळतानाच कमी मिळाली. आमचा मग त्यांच्या शब्दासाठी, आमदार साहेबांच्या ज्या शब्दासाठी आम्हाला आमच्या 60 लाख रुपयाचं नुकसान झालं ती झालंच. जर आम्ही स्वतः विकत जमीन घेतली असती तर ती आम्हाला 2 एकर मिळाली असती, जास्त जागा मिळाली असती. असा तो विषय आहे. त्यासाठी आम्ही ठिय्या आंदोलन केलं. गावातल्या सर्व नागरिकांनी एक दिवस गाव बंद करून आम्हाला पाठिंबा दिला. त्यावेळी तुफान मुसळधार पाऊस झाला होता. त्या पावसात सुद्धा आम्ही ठिय्या आंदोलन सोडलं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला म्हणजे आम्हाला प्रलोभने दिली त्यांनी की तुम्ही आंदोलन सोडा, तुम्हाला हे करतो ते करतो, अशा त्या सगळ्या गोष्टी आमच्यावर त्यांनी सगळ्या टॅक्टिक्स वापरून बघितल्या. पण परंतु आम्हाला माहित होतं की ही जागा म्हणजे जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आपली स्वतंत्र नळ पाणी पुरवठा कार्यान्वित होणार नाही. म्हणून मग आम्ही तो काय जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत न उठण्याचा आम्ही चंग बांधला आणि आम्ही जागा मिळाली. आमच्या नगर परिषदेच्या नावावरती जागा झाल्यानंतरच त्या दिवशी आम्ही ठिय्या आंदोलन सोडलं. बरं, हा तर झाला जागेचा प्रश्न. पाण्याचा प्रश्न, आता पाण्याचा प्रश्न मिटलाय की आता अजून पण पाण्याचा प्रश्न आहे? नाही, आहे, अजून पण पाण्याचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? जागा तर मिळाली तुम्हाला? जागा मिळाली, बरोबर आहे, परंतु आताची स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना जी आमची मंजूर झाली, 37 कोटी रुपयाची आमची योजना मंजूर झाली. ती योजना मंजूर करत असताना सुद्धा काही तांत्रिक खूप मोठ्या प्रमाणात चुका ह्या मंजुरी घेताना जसे काय झालेल्या आहेत. जसे की आपल्या ताब्यामध्ये 3 ठिकाणी जागा उपलब्ध नाहीत. पाण्याची टाकी जी बांधायची असते आपल्याला, तर त्या ठिकाणी 3 ठिकाणी जागा उपलब्ध नाहीत. पण तांत्रिक मंजुरी घेत असताना त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलंय की जसं की गंजीखान्यामध्ये जागा उपलब्ध आहे असं त्यांनी ते दाखवलंय, पण ऍक्च्युअली मध्ये जागा अजून उपलब्ध नाहीये. त्या सगळ्या त्रुटी आहेत. तरी त्या त्रुटीवरती आम्ही बोट ठेवलं नाही, कारण पाणी किती महत्वाचं आहे हे आम्हाला माहिती आहे. कारण आम्ही स्वतः खांद्यावरून घागरी घेऊन आम्ही हापशाला पाणी भरलेले आम्ही लोक आहोत आणि खूप त्रासातून ही स्वतंत्र पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्न केले. आमदार साहेबांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण केल्यामुळं म्हणजे खूप मोठा संघर्ष आम्ही गावामध्ये केला. आणि जागा मिळाल्यानंतर मग पाणी पुरवठा योजना सुरू झाली. मग आम्हीच त्याच्यामध्ये खोडा घालणं हे काही बरोबर नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये काय आम्ही जास्त काय खोलात न शिरता पाणी पुरवठा योजना कशी कार्यान्वित होईल हेच आम्ही कायमस्वरूपी बघत राहिलेलं आहे. बर, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की पाण्याचा प्रश्न तर आहेच, मग पलूसमध्ये अजून पलूसमध्ये कुठले कुठले मोठे प्रश्न आहेत सर्वसामान्यांच्या पुढे, आज नागरिकांपुढे कोणते मोठे प्रश्न आहेत? आता सुरुवातीला पलूस हे डेव्हलपमेंट शहर आहे. ह्यामध्ये आपल्या पलूसमध्ये शासकीय जमिनी आपल्याला उपलब्ध नाहीयेत. शासकीय जमिनी उपलब्ध नाहीयेत. लोकांना काही जरी आपल्याला बाग बगीचा करायचा आहे, कुस्ती मैदान आहे, आमची कुस्तीची मोठी परंपरा आहे, त्या कुस्ती मैदानासाठी आमच्या हक्काची जमीन नाहीये. एखादं मोठे आम्हाला जर समजा अग्निशामक केंद्र बांधायचं आहे त्यासाठी जमीन उपलब्ध नाहीये. म्हणजे असं बऱ्याच गोष्टी ज्या डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्यासाठी जागा आपल्याला उपलब्ध नाहीये. आणि त्या सगळ्या जागा उपलब्ध नसणे हा एक सगळ्यात मोठा हा प्रश्न पलूसच्या आहे. आणि त्याला अनुषंगानच तुम्हाला सांगू इच्छितो की मी भारतीय विद्यापीठ या संस्थेच्या विरोधात गट नंबर 70 मधील 46 गुंठे आणि गट नंबर 21-12 मधील 6 एकर 21 गुंठ अशी टोटल 7.5 एकर जमीन आपल्या शासकीय प्रयोजनासाठी मिळावी म्हणून ह्या संस्थेच्या विरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागितली. पण ती जमीन तर संस्थेची असेल ना?
नाही. मग ती शासनाला कशी काय मिळाली? कारण शासनानं नियम अटी टाकून दिलेले असतात. त्या नियम अटीमध्ये त्यांनी त्या पूर्ण केलेल्या नाहीत. जसं की 2 वर्षामध्ये ज्या गोष्टीसाठी तुम्ही जमीन घेतलेली आहे, जसं की गट नंबर 70 कृषी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासाठी त्या संस्थेने जमीन घेतली, MIDC साठी कृषी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासाठी प्रशिक्षण, आणि ती जमीन त्यांनी डेव्हलपमेंट केली नाही. त्यामुळे ती जमिनीमध्ये त्यांनी जे काही नियम अटी शासनानं टाकून त्यांना दिल्या होत्या त्या नियम अटी त्या ब्रेक केलेल्या आहेत. मग तो मुद्दा पकडून आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलो आणि उच्च न्यायालयातून मी 1 वर्ष त्याच्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये फेऱ्या घातल्या किंवा उच्च न्यायालयामध्ये आम्ही गेल्यानंतर त्या हायकोर्टनं जजनं की त्या जागेसंदर्भातला जो काही निर्णय असेल तो कलेक्टर साहेबांनी तातडीने घ्यावा असं 2022 साली हे केलं, म्हणजे जजमेंट दिलं. आणि आता कलेक्टर साहेबांच्या पुढे आमची तारीख सुरू आहे. हा झाला जागेचा प्रश्न. एक म्हटलंस की तू शासनाची जागा नाहीये, जर काही कामं करायची असतील, काही नागरिकांच्या सुखसुविधांसाठी जर काही करायचं असेल तर जागा नाहीये, हा एक प्रश्न झाला. याच्या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न आहेत पलूसमध्ये? आता सध्या अन्यायकारक एक विकास आराखडा जो आमच्या शेतकरी बांधवांच्या जो लादलेला आहे. अन्यायकारक? हा, अन्यायकारक. का बरं? कारण अन्याय आमच्यावरती असा झालेला आहे की म्हणजे शेतकऱ्यांच्यावरती असा अन्याय झालेला आहे की त्यांच्या घरावरून रस्ते गेलेले आहेत. बर. त्यांच्या शेत जमिनीवरून रिंग रोड टाकलाय, काही ठिकाणी त्यांना भूमिहीन केलेलं आहे, त्यांच्या बोरवेलवरून रस्ते गेलेले आहेत, विहिरीवरून गेलेले आहेत. आता आमचं जवळपास 70% जे शेतकरी आहेत ते द्राक्ष बाग पिकवतात आणि राहिलेले 30% शेतकरी आहेत ते ऊस उत्पादक घेतात. पण जर डेव्हलपमेंट करायची म्हटलं तर रस्ता कुठून कुठून जाणारच आहे. अगदी कोणाच्या ना कोणाच्या शेतातून जाणारच आहे. अगदी बरोबर. मग जर डेव्हलपमेंट करायची असेल तर हे तर होतच ना. नाही, डेव्हलपमेंट करा ना, पण तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करा. आज तुम्ही फक्त तुमच्या मनमानी कारभार तुम्ही करताय की बाबा आता मुळात हा विषय आहे की डेव्हलपमेंट करणे. डेव्हलपमेंट ज्यावेळी आपण नगर परिषद ज्यावेळी आपण स्वीकारली त्यावेळी सत्ताधारी जे पक्ष जे होता तर त्यांनी 5 वर्षामध्ये तो विकास आराखडा आखणं गरजेचं होतं. बरोबर. पण ते त्याच्यामध्ये फेल झाले. आणि प्रशासक काळामध्ये मग त्यानंतर प्रशासक काळ आल्यानंतर मग ह्याच लोकांनी प्रशासकाला हाताशी धरून ज्या विरोधक जे लोक आहेत जे त्यांच्या बरोबर नाहीयेत आणि जे विरोधक लोक आहेत त्यांच्या जमिनीमधून 80 फुटाचा रस्ता टाकणे, त्या जे विरोधक लोक आहेत त्यांच्यावरती क्रीडांगणाचं मोठं आरक्षण टाकणे किंवा इतर जे फूड मॉल आहे किंवा तुमचे मच्छी मार्केट आहे किंवा दफन मुस्लिम समाजासाठी दफनभूमी आहे, असे जे काय आरक्षण टाकलेले आहेत तर ते आरक्षण खूप अन्यायकारक आहेत. आता आमचंच जर उदाहरण बघायचं म्हणलं तरी आता आमच्या 2 शेत जमिनी आहेत. बर. एका शेत जमिनीमधून 80 फुटाचा रस्ता टाकलाय आणि दुसऱ्या शेत जमिनीमधून 36 फुटाचा रस्ता टाकलाय. मग मला सांगा, ज्यावेळी आमच्या शेत जमिनी म्हणजे कशा आमची सगळी सुतार समाजाची जमीन, आम्ही थोड्या आम्हाला जमिनी मिळालेल्या आणि ह्याच रस्ते जर टाकत असताना एकाच साईडनं रस्ते टाकायचे आणि दुसऱ्या साईडून जे आहेत त्यांना त्यांचे वाचवायचे रस्ते, हे सरळ स्पष्ट आहे की हे फक्त जाणून बुजून एकाच साईडनं रस्ते टाकलेले आहेत की ते जे विरोधक जे आहेत त्या विरोधकांच्या शेतातून त्यांनी रस्ते घालवले. मग हा विकास आराखडा अन्यायकारकच आहे ना. अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आज घनकचरा छोट्यातलं छोटा शहर असू द्या, मोठ्यातलं मोठा शहर असू द्या, तर प्रत्येक शहरासमोर घनकचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न आहे. तर आज पलूसची तुमच्या शहराची काय परिस्थिती आहे, नियोजन कसं आहे तिथं? पूर्णपणे नियोजन हे ढासळलेलं आहे. बर. मुळात ज्यावेळी नगर परिषद स्थापन झाली त्यावेळी आमच्या घनकचऱ्याचा जो ठेका जो होता तो 56 लाख रुपयाचा होता. 56 लाख रुपयांचा ठेका दिलेला 2016 साली 56 लाख रुपयाचा ठेका होता. आज 2025 साल आले तर ह्या वर्षामध्ये जवळपास घनकचऱ्याचा ठेका 1,76 लाख रुपयाचा आहे. 1,76 लाख. येस. म्हणजे जवळजवळ 3 पट वाढलाय. अगदी बरोबर. घनकचऱ्याचा जो ठेका जो असतो तो क्षेत्रफळावरती अवलंबून असतो. म्हणजे रस्ते लोटणे, म्हणजे रोजच्या रोज रस्ते किती लोटायचे, 2 दिवसाआड रस्ते किती लोटायचे आणि आठवड्यातून किती रस्ते लोटायचे. त्याचबरोबर गटारीचं पण तेच असतं की गटारी स्वच्छता करण्यासाठी, गटारी उपसण्यासाठी रोजच्या रोज कुठल्या गटारी उपसायचे,
2 आठवड्यातून कुठल्या गटार उपसायच्या त्यांनी 1 आठवड्यापर्यंत किती उपसायचे. मग असं ते सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये धूर फवारणीचा विषय असतो, त्याच्यामध्ये घन कचरा हा घरातून कलेक्ट करायचा असतो. म्हणजे घंटागाडी येते, घंटागाडीवर 2 व्यक्ती असतात. तो व्यक्ती ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा असे 3 प्रकारचे कचरे आहेत. मग ते सगळं कलेक्ट करायचं काम ह्या सगळं ठेकेदाराकडे आहे. पण परंतु अतिशय चुकीच्या पद्धतीने यांचं काम चाललेलं आहे. सफाई कर्मचारी कधी वेळ उपस्थित नसतात, दाखवतात समजा त्याचं दाखवतात 56 कर्मचारी आहेत पण ऍक्च्युअल परिस्थितीमध्ये कमी असतात. ज्यावेळी घंटागाडी येते ती कधी वेळेवर येत नाही. घंटागाडी कधी काही ठिकाणी बंद पडलेल्या असतात, म्हणजे घंटागाडी पूर्ण त्या खराब झालेल्या आहेत. त्याच पद्धतीनं जसं मध्यंतरी मी एक जे चिकन असतं, चिकन म्हणजे आपण जेवेळी कोंबडी आपण तोडतो त्यानंतर जे त्याचं जे मांस जे शिल्लक राहिलेलं जे वेस्टेज जे असतं ते वेस्टेजला एक घंटागाडी रोज संध्याकाळी फिरते. तर त्या ऍक्च्युअल मध्ये ते जर बघितलं जर तुम्ही तर ते पूर्ण त्या घंटागाडीतून खाली ते पडत होतं ते सगळं, म्हणजे रक्त वगैरे त्याचे मांस वगैरे पडत होते. एवढ्या खराब घंटागाडी झालेल्या आहेत आणि ह्याच्यावरती कुणाचंही लक्ष नाही. जे आता सत्ताधारी पक्ष आहेत तर त्यांना तर काही घेणं देणं नाहीच आहे, पण जे विरोधातले पण काही लोक आहेत ते सुद्धा कधी ह्याच्यावरती आवाज उठवलेला कधी बघत नाहीत. आज म्हणजे घरगुती कचरा उचलण्यासाठी आम्ही 180 रुपये नगर परिषदेला कर भरतोय आणि व्यापारी बांधव जे आहेत आमचे तर ते 360 रुपये कर भरतायत. समजा माझं घरातून 180 प्लस माझं जर समजा दुकान असेल तर 360 रुपये, असे टोटल 540 रुपये आम्ही नगर परिषदेला समजा मी कर भरत असेल तर त्याचं मला सॅटिस्फिकेशन होत नाही ना. मला एक विचारायचं आहे, मनामध्ये प्रश्न येतोय माझ्या की आता तू सत्तेत नाहीये, बरोबर, उद्या सत्तेत जर आला आणि हे काम तू आता सांगतोय की असे प्रॉब्लेम्स नगर परिषदेचे आहेत, पलूसमध्ये हे समस्या आहेत, पण जर उद्या तुझ्याकडून जर झाल्या नाहीत तर याच्यावरती जर काही उपाय तुलाच नाही काढता आला तर? नाही, माझ्याकडे 100% उपाय आहेत. कारण आपण जर ठेकेदारावरती ज्या ठेकेदाराला आपण काम देतोय त्याच्यावरती सुपरवायझर एक असतो जो नगर परिषदचा असतो किंवा त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा एक सुपरवायझर नेमलेला असतो, पण तो त्या पद्धतीने काम करत नाही हे आपल्याला दिसतंय. पण माझ्याकडे असा उपाय आहे की मी जर त्या नगर परिषदमध्ये जर एक नगरसेवक म्हणून गेलो तर मी प्रत्येक प्रभाग वाईज मी नागरिकांच्या समिती तयार करणार आणि नागरिकांना सांगणार की जर तुमच्याकडे घंटागाडी आज नाही आली तर मला संपर्क साधा. मग माझी काय ऍक्शन असते हे सगळ्या पलूसकरांना माहिती. बरं, अजून एक मला विचारायचं की आज पलूसमध्ये युवा संख्या आहे, खूप मोठ्या संख्येने युवा आहेत, बट अजूनही कामासाठी नोकरीसाठी त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी दुसरीकडे जावं लागतं, तर याच्यावरती काही सोल्युशन आहे तुझ्याकडे? 100% आहे. आज आमच्याकडे इथं किर्लोस्कर ची मोठी कंपनी आहे आणि आमच्याकडे पलूसमध्ये एक MIDC आहे. MIDC मध्ये आता जे MIDC आहे तर त्याच्यामध्ये 9 उद्योजक जे आहेत, 9 तरुण जे आहेत त्यांना उद्योग करायचा आहे पण त्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही. आता आपल्या पलूसच्या आसपासच सांडेगेवाडी म्हणून गाव, त्या गावामध्ये तिथंही एक MIDC आहे पण ती MIDC पूर्ण वायनरीसाठी त्यांनी दिली होती. मग आता काय झालं की वायनरी प्रकल्प तिथला कधीही रन झाला नाही. द्राक्ष बागा तिथं उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पूर्ण तिथं द्राक्षबाग कधीही उगवली नाही, कधीही प्रकल्प व्यवस्थित रन झाला नाही. तर ते जे क्षेत्र आहे ते पहिला वायनरीसाठी राखीव होतं, त्यानंतर ते फूड मध्ये कन्वर्ट झालं. पण आता आमचं असं मत आहे की ती जागा जी आहे ती जर जागा आम्ही खुली केली म्हणजे खुल्या वर्गासाठी केली मग तिथं कुठलाही प्रकारचा उद्योग तुम्ही उभा करू शकताय, तर तो करण्याचा माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रस्ताव बऱ्यापैकी तयार केलेले आहेत. म्हणजे तिथलेच जे आसपासचे लोक असतील, युवा उद्योजक असतील, त्यांना ती जागा खुली करून तिथून रोजगारी निर्मिती. जागा खुली झाल्यानंतर एकानं जर समजा जर तिथं उद्योग चालू केला तर तिथं खाली जवळपास 10 ते 15 लोकांचं तिथं रिक्रुटमेंट केलं होऊ शकतं आणि मग तिथून रोजगार निर्मिती होईल. म्हणजे आता पलूस समोर वेगवेगळे प्रश्न आहेत, MIDCचा प्रश्न आहे, शासकीय जागा अवेलेबल नाहीये तोही प्रश्न तुम्ही सांगितला, घनकचराचाही मोठा प्रश्न आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय वाटतं का एखादा प्रश्न अजून पलूस समोर नागरिकांसमोर आहे?
हा, आता येणारे जे आता नगर परिषदेत निवडणुका होतील त्यानंतर सगळ्यात मोठा विषय येणार तो नागरिकांच्या वरती की तो करवाढीचा विषय येणार. करवाढ जी चौपट करवाढ असणार आहे. अच्छा. मुळात पहिले जर समजा आमच्याकडे 100 रुपये जर कर असेल तर तो डायरेक्ट 400 रुपये होणार आहे. येस, मंजूर झालंय ऑलरेडी. मंजूर म्हणजे ते शासकीय याच्यामध्ये प्रयोजन आहे. म्हणजे नगर परिषद ज्यावेळी आम्ही ऍक्सेप्ट केली त्यावेळी हा करवाढ हा होणं गरजेचं आहे असं एक प्रयोजन असतं, पण ते 4 पट वाढ होण्याची शक्यता आहे. बरं, पण आता मग याच्यावरती सोल्युशन काय आहे? मुळात आमचा करवाढीला विरोध आहे. का? कारण ज्यावेळी आपण दिवाबत्ती कर 20 रुपये आहे, पण दिवाबत्ती कर का द्यायचा, तर तुम्ही आम्हाला गावात स्ट्रीट लाईट देतात म्हणून आम्ही दिवाबत्ती कर द्यायचा. बरोबर. पण पलूस मध्ये बऱ्याच ठिकाणी स्ट्रीट लाईट उपलब्ध नाहीयेत. वाड्या वस्तीवरती स्ट्रीट लाईट उपलब्ध नाहीत. जसं की आता इनामपट्टा आमचा एक भाग आहे, तर खंडोबा मंदिर पासून पूर्ण इनामपट्ट्यापर्यंत तिथं स्ट्रीट लाईट उपलब्ध नाही. त्याच्या लागूनच जाधव वस्ती म्हणून आहे, तिकडे स्ट्रीट लाईट उपलब्ध नाहीये. अशा बऱ्याच ठिकाणी म्हणजे नवीन बौद्ध वसाहतमध्ये स्ट्रीट लाईट उपलब्ध नाहीये. आता आमचं हेच मत आहे की तुम्ही आम्हाला सुविधा देत नाही तर आम्ही कर का भरायचा. आता मला पुढच्या त्याच मुद्द्यावरती यायचं आहे की तुम्ही जर निवडून गेलात, नगरसेवक म्हणून गेलात पलूसमध्ये, तर तुमचं पुढच्या 5 वर्षांसाठी विजन काय आहे? काय काय गोष्टी तुम्हाला करायच्यात? सगळ्यात प्रथम मला ह्या ज्या शासकीय ज्या जमिनी आहेत ज्या काही संस्थेकडे गेलेल्या आहेत आणि त्या संस्थेने डेव्हलपमेंट केलेलं नाही, त्या संस्थेचा पहिला मला ठराव करायचा आहे. बरं, हे तर कुणी पण करू शकतं, तुम्हीच का? मुळात ज्यावेळी आम्ही मगाशी सांगितलं की आम्ही ज्यावेळी ठिय्या आंदोलनाला बसलो होतो त्याच वेळी आम्ही जे नगरसेवक ज्यावेळी निवडून दिले होते, जे सत्ताधारी होते आणि विरोधकी होते, त्या सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार केला होता की गट नंबर 70 ची जी जमीन आहे त्या जमिनीचा तुम्ही ठराव करा. कारण ते लास्ट शेवटची ती सभा होती, पण ते 17च्या 17 नगरसेवकापैकी एकाने सुद्धा साध्या सभेमध्ये हा विषय चर्चेला सुद्धा घेतला नाही. म्हणजे मुळात त्या शासकीय जमिनी परत घ्यायची ह्यांची मानसिकता नाहीये. मुळात ह्या दोन्ही जागेसाठी मी उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली, त्यामुळे नागरिकांचाच माझ्यावरती विश्वास आहे की ह्या जर जमिनी घ्यायच्या असतील तर मलाच त्या नगरसेवक म्हणून मला त्या नगर परिषदेमध्ये जाणं अत्यावश्यक आहे. बरोबर. तुम्ही सांगितलं तुमचं विजन पहिलं, याच्या व्यतिरिक्त अजून काय विजन आहे तुमचं? पलूस शहरामध्ये जवळपास 5.25 एकराचं गावतळ आहे. गावतळ आहे. बरं. त्याला लागूनच हुतात्मा स्मारक आहे आमचं, जे आमच्या वडर समाजाचे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्या नावानं ते हुतात्मा स्मारक आहे. त्याचबरोबर अंगणवाडी आहेत. जवळपास 16 अंगणवाडी आहेत. माझं दुसरं ज्यावेळी विजन असेल की पहिलं विजन माझं शासकीय जमिनी परत घेणं, दुसरं विजन माझं हुतात्मा स्मारक, गावतळे आणि ह्या 16 अंगणवाड्या ज्या जिल्हा परिषदेच्या ताब्यामध्ये आहेत आणि जिल्हा परिषदेच्या ताब्यात असल्यामुळं आम्हाला डेव्हलपमेंट त्या करता येत नाही. माझं दुसरं विजन असं आहे की त्या हुतात्मा स्मारक, गावतळे आणि ज्या 16 अंगणवाड्या आहेत त्या नगर परिषदेमध्ये वर्ग करून घ्या. पण आता जिल्हा परिषद तर नसेलच तिथं? नाहीये, जिल्हा परिषद नाही. जिल्हा परिषद नाही म्हटलं तर ते नगर परिषदेकडेच यायला पाहिजे. पण ह्या लोकांनी काही केलंच नाही ना. ह्या लोकांनी साधा प्रस्ताव मांडलेला नाहीये. माझं तिसरं विजन असं आहे की हा जो विकास आराखडा, जो अन्यायकारक जो विकास आराखडा जो आमच्या शेतकऱ्यांच्या बांधवांच्यावर लादलेला आहे त्यातून त्यांना मुक्त करायचा आहे. म्हणजे तो जो पहिला जो विकास आराखडा केलेला आहे तो पूर्ण आम्ही रद्द करणार आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मग हा पलूस शहराचा सगळा विकास आराखडा आम्ही आखणार. त्यानंतर चौथं माझं असं विजन मध्ये असं आहे की आपल्याला करवाढचा विषय जो आहे तो करवाढ सुद्धा जो चौपट होणार आहे त्याला सुद्धा आम्ही ब्रेक लावू. आता मला इथे एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही म्हणताय की चौपट करवाढ करायची नाही, मग नगर परिषदेकडे पैसा कुठून देणार? मग जे समाज कल्याणासाठी कामं करायचे, जे आपल्याला विकासाचे कामं करायचे, मग ते कसे काय होणार जर करवाढ झाली नाही तर? त्यासाठी महसूल उभा करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना आहेत. त्यासाठी आमच्याकडे एक चांगली प्लॅन आहे, ऍक्शन प्लॅन आहे आमच्याकडे. त्याच्यामध्ये आम्हाला
व्यापारी संकुलन बांधता येतील. बरं. व्यापारी संकुलन जर बांधले तर तिथं तुम्हाला मोठ्या प्रमाणात कर आपला उपलब्ध होऊ शकतो. महिन्याच्या महिन्याला त्याचे भाडे येऊ शकतात. बरं, हे तुमचं विजन सांगितलं. मला अजून 2 मूलभूत गरजा असतात माणसाच्या, त्याच्याबद्दल पण तुमचं काय नियोजन असणार आहे ते विचारायचं आहे. पहिली गोष्ट आहे स्वच्छता किंवा जे सांडपाणी असतं, गटार असतं, त्याबद्दल मला बोलायचं. त्यासाठी तुमच्या काय मनामध्ये विजन आहे? आणि दुसरं असेल ते असेल आपल्या पाण्याबद्दल. स्वच्छतेबाबत सगळ्यात चांगलं जर आपल्याला करता येईल तर ते बंदिस्त गटार हा चांगला पर्याय आहे. जसं कराडमध्ये 60 वर्षापूर्वी बंदिस्त गटारी केलेली आहेत आणि कराडचा दरवर्षी पहिला नंबर येतो. पाण्याचा जर विषय तुम्ही बोललात की बाबा पाण्याच्या बाबतीत काय, तर म्हणजे माझं स्पष्ट मत आहे की आपण समजा एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो, जेवढं आपण जेवतो तेवढेच आपण पैसे मोजतो. मग माझं पण असं मत आहे की जेवढ्या आपण जर समजा नागरिकांना जर पाणी देत असेल तर तेवढेच त्यांच्याकडे पैसे घेतले पाहिजेत. बरोबर. आजच्या परिस्थितीला तुम्ही पाणी देताय 180 दिवस आणि ते पाणीपट्टी घेताय 365 दिवसाची, म्हणजे नागरिकांची तर तुम्ही फसवणूकच करताय ना. बरोबर. आज गोंदलवाडीमध्ये गोंदलवाडीतली जी आमची जे नागरिक आहेत ते आडाचं पाणी पित आहेत आणि त्याला पाणीपट्टी लावल्या 1800 रुपये. पाणीपट्टी लावून त्या आडाचं पाणी पितात. हा. बरं, आता लास्ट मला अजून 1-2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत की हे झालं तुमचं विजन झालं, अजून तुमच्या इथे नागरिकांचे त्यांच्या समोर काय मोठे मोठे प्रश्न आहेत? नागरिकांच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आता आवासून उभा आहे की तो म्हणजे त्यांच्या आर्थिकच्या विषयातली होत असलेली नगर परिषद मार्फत फसवणूक किंवा काही जे एजंट आहेत त्यांच्या मार्फत 100% फसवणूक होते. कशा प्रकारे? 1 गुंठा 2 गुंठा जर त्यांना विकायचं असेल तर त्यासाठी त्यांना तो शासनाचं ते नियमितीकरण करावं लागतं. नगर परिषद मार्फत नियमितीकरण केलं जातं. तर नियमितीकरण करत असताना एका गुंठ्याला जवळपास 5,000 ते 6,000 रुपये फक्त खर्च येतो. परंतु काही एजंट जे लोक आहेत ते लोक 1 गुंठ्याला 35,000 रुपये घेतले जातात. 35,000? येस. 7च्या ऐवजी 35,000. 5 पट जास्त पैसे घेतात. 5 पट पैसे घेतात. नागरिकांना गरज असते ते त्यांची पिळवणूक केली जाते. तर मला त्याच्या गुंठेवारी नियमितीकरणामध्ये पारदर्शकता आणायची. बर. त्याचबरोबर अनधिकृत बांधकामे पलूस शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बिल्डर लॉबी कार्यान्वित झालेली आहे आणि ते अनधिकृत बांधकाम करतायत. म्हणजे जर समजा 3 मजली जर त्यांना परमिशन्स असेल, प्लॅन मध्ये जर 3 मजली असेल तर ते 6 मजली 7 मजली अशी बांधकामे केली जातात. तसाच एक विषय मी उचलला होता, चांगल्या पद्धतीनं तो मी पुढं नेला होता. परंतु काही गोष्टीला मलाही लिमिटेशन्स. बरोबर आहे. पलूस शहरामध्ये मी आताच काही दिवसापूर्वी एका बिल्डरचा विषय घेतला होता. त्यांनी काय केलं होतं की 3 मजली परमिशन त्यांना भेटली होती आणि त्यांनी 6 ते 7 मजली बिल्डिंग बांधकाम केलं होतं. तर तो अतिशय चांगल्या पद्धतीनं हा विषय मी हाताळला. मग नगर परिषदेने त्यांना कलम 52, 53, 54 नुसार त्यांना नोटीस काढली होती. त्या नोटिसाच्या आधारावरती धरून मी तो विषय मुद्दा रेटला होता, चांगल्या पद्धतीने रेटला होता. पेपरला बातम्या छापून आल्या. त्यावेळेचे तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना मी ती बिल्डिंग पाडा म्हणून हातोडा भेट दिला. वेळच्या वेळी ठिय्या आंदोलन करणारा म्हणून आम्ही त्यांना पत्रव्यवहार केले. तर त्या पत्राचं म्हणजे त्या मुद्द्यावरती मी चांगल्या पद्धतीनं रेटल्यामुळं आत्ता त्यांच्यावरती पोलीस ठाण्यामध्ये फौजदारी गुन्हा नोंद करण्यासाठी प्रस्ताव दिला नगर परिषदेने. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमचे काही विरोधक पण असतील तिथे, तुमच्या विरोधकांबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांनी काहीच कामं केलं नाहीत का तिथं? त्यांनी फक्त सत्ता उपभोगले. शासकीय जमिनीचा वापर ते करतायत. त्याच्यामध्ये जर सांगायचं जर झालं तर पलूस नगर परिषदच्या जवळ गांधी चौक आहे आणि तिथं आमचं एक हनुमान मंदिर आहे. ते हनुमान मंदिर मुळात दक्षिणमुखी होतं, पण ह्या ज्यांनी आजपर्यंत सत्ता उपभोगली आणि ज्यांच्या घरातील आज नगराध्यक्ष म्हणून आपल्या सामोरे जे लोक येणार आहेत, तर त्या लोकांनी हनुमान मंदिराची जी दक्षिणमुखी जे होतं तर त्यांनी तो दरवाजा तिथला बंद केला आणि ते उत्तरमुखी केलं. त्या ठिकाणी सभागृह
होतं, पहिलं जुनं सभागृह होतं. जुनी लोक सांगतायत आम्हाला की तिथं एक सभागृह होतं, तिथं लोक यायची, विसावा करायची, कुठं जेवण व्हायचं, छोटासा कार्यक्रम व्हायचा. परंतु ह्या सत्तेचा ह्या लोकांनी दुरुपयोग करून ती जागा बळकवली आहे. मला जे कामं करायचे त्याच्यामध्ये प्रायोरिटीने हा सुद्धा मुद्दा राहील की हनुमान मंदिर ज्या संस्थेने बळकवले तर ते मला मुक्त करायचं आहे. ह्या लोकांनी आपल्या जे हिंदू देवतांच्या वरती जो अन्याय केलेला आहे, ह्या लोकांनी आपल्या हिंदू देवतांना सुद्धा सोडलेलं नाही यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी. तर अशांना माझं पोलुसकरांना आव्हान आहे की तुम्ही यांना सत्तेपासून दूर ठेवावं आणि चांगल्या विचाराचे लोकांना तुम्ही सत्तेमध्ये संधी द्यावी. बरं, आता आपण आपला व्हिडिओ यूट्यूबवरती जाईल. यूट्यूबवरती गेल्याच्या नंतर तुम्ही जर निवडून आलात तर लोक पाहतील आणि जर कामं करायला नाहीत तर कमेंट करायला देखील लोक मागे पुढे पाहणार नाहीत, याची देखील तुम्ही नोंद घ्यावी बरं का. पलूस शहरामधील लोक आमची खूप सुजान आणि सुसंस्कृत लोक आहेत आणि त्यांना माहीत आहे की सागर सुतारकडे ज्यावेळी एखादा विषय येतो तर तो कशा पद्धतीने यंत्रणा लावून ते काम पूर्ण करतो हे ऑलरेडीच पोलुसकरांना माहीत आहे. कारण मी सत्तेमध्ये नाही आहे, मी कुठला नगरसेवक नाही आहे, तरीसुद्धा मी आजपर्यंत जे 4 वर्षामध्ये जे काम केले, जे कोरोनाच्या सालापासून आम्ही मोठ्या प्रमाणात कामं केलं. जसं लसीकरणाचा गोंधळ होता तर तो गोंधळ आम्ही थांबवला. एक ट्रॅक्टर जो होता, टँकर होता, तो कितपत पडला होता, खूप खराब झाला होता. म्हणजे त्याच्याकडेच ह्या सत्ताधाऱ्यांनी कधी लक्ष दिलं नाही. इव्हन जे विरोधक जे होते त्यांनी सुद्धा कधी लक्ष दिलं नाही. त्या ट्रॅक्टर, ते टँकर, ते मी माझ्या प्रयत्नातून ते दुरुस्त करून आज पोलूस गावाला टँकरतून आणि त्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. असे बरेच विषय मी खूप हाताळलेले आहेत. त्याच्यामध्ये मोकाट कुत्र्यांचा विषय होता. मोकाट कुत्र्यांच्या बाबत जर सांगायचं झालं तर आमच्यातल्या एका लहान मुलाला एक कुत्र्यानं त्याच्या गालाला चावलं होतं, मोठा लचका तोडला होता. त्याची पेपरला बातमी सुद्धा झळकली. पण हे जे सत्ताधारी आहेत किंवा जे लोक, ज्या लोकांना नगर परिषदेमध्ये जायचं आहे आणि सत्ता उपभोगायची आहे तर त्या लोकांनी कधीही यावी असल्या विषयावरती आवाज उठवला नाही, कधी साधं पत्रव्यवहार त्यांनी केलेला नाही. पण मी ज्यावेळी विषय हातामध्ये घेतला, ज्यावेळी मी इशारा दिला की जर ह्या मोकाट कुत्र्याचा जर तुम्ही बंदोबस्त नाही केला तर मी हे मोकाट कुत्रे सगळे भटकी कुत्रे आहेत हे सगळे नगर परिषदेमध्ये आणून सोडणार, त्याची एवढी दखल घेतली गेली. त्या विषयाची गांभीर्यता ओळखून ह्या नगर परिषदेने दखल घेतली गेली आणि आज त्याच्यावरती टेंडर निघलं गेलं आणि त्या टेंडरच्या माध्यमातून या कुत्र्यांचा बंदोबस्त आज रोजी होत आहे. याचं मला खूप समाधान आहे की आज माझ्या माध्यमातून माझ्याकडे कुठलाही प्रश्न येऊ दे तो मी 100% सोडवतो आणि जनतेला माहीत आहे की माझ्याकडे एखादा विषय आला तर मी यंत्रणा लावून तो सोडवला जातो. त्यामुळे जनता आज आमच्यासारख्या तरुणांच्यावर विश्वास ठेवते. आज गल्लीमध्ये जर त्यांच्या ठिकाणी जर समजा साध्या स्ट्रीट लाईटवरती जर डाम जर नसेल तर पहिला फोन मलाच येतो आणि तिथं स्ट्रीट लाईट लावायचं काम हे माझ्या माध्यमातून केलं जातं. साधा कचरा जर पडला, पाईपलाईन आत्ता स्वतः नळ पाणी पुरवठा योजनेची आता नवीन पाईपलाईन आहे, कुंडलपाशी योजनेची जुनी पाईपलाईन आहे, ती सुद्धा कुठं लिकेज झाली तर पहिला फोन मलाच येतो. म्हणजे लोकांचा एक विश्वास जिंकण्याचं काम मी गेल्या 4-5 वर्षामध्ये केलेलं आहे आणि त्याचं फळ मला नक्कीच ह्या निवडणुकीमध्ये आमची पोलुसकर जनता देईल असा मला विश्वास आहे. बरोबर. धन्यवाद तुमच्या निवडणुकीसाठी. तुम्ही जे काम तुम्ही करणार आहात, जे आशा तुम्ही दाखवताय ते काम तुम्ही कराल आणि नागरिकांना एक चांगला नेता, एक चांगला उभरतं व्यक्तिमत्व पाहायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू.